ब्रह्मांड नायक लीलाधारी श्री स्वामी समर्थांचा नाव लौकिकाचा डंका हा संपूर्ण भारतभर दुमदुमत होता आणि तो नाव लौकिक सांगलीचे त्यावेळचे सुप्रसिद्ध संस्थानिक तात्यासाहेब पटवर्धन यांच्याही कानी आलेला होता. मूळतः तात्यासाहेब पटवर्धन यांना साधू संत महंताच्या दर्शन भेटीचे अनेकदा आकर्षण असायचे व ते भेटीही घ्यायचे, परंतु त्यांना अनेकदा असाही अनुभव येत असे की भगवे वस्त्रधारी असायचे, मात्र त्यांचा प्रत्यक्षात वर्तन व्यवहार विपरीत असायचा. जणू मुँह में राम और बगल में छुरी अशाच तऱ्हेचे काही साधू त्यांना आढळायचे. त्या साधू संतांसारखेच श्री स्वामी समर्थही असावेत असा मनीचा ग्रह तात्यासाहेबांच्या मनात निर्माण झालेला होता. म्हणून त्यांनी आपल्या प्रचंड लावाजम्यासह बहालदार चोपदार आपल्या वैभवी थाटासह ते अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. श्री स्वामी समर्थांजवळ येताच ते पालखीतून मोठ्या ऐटीत उतरले व श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले. ते उठून उभे राहताच त्यांच्याकडे पाहत स्वामी वीज कडाडावी तसे कडाडले आणि म्हणाले, अरे हे वैभव तुला कोणामुळे प्राप्त झाले? आपली पूर्वीची वाट विसरलास काय? त्याच वेळेला श्रीमुखात बसावी अशा तऱ्हेची अवस्था तात्यासाहेबांची झाली आणि तात्यासाहेब म्हणून स्वामी समर्थांची महत्ता दैवी सामर्थ्य ओळखून त्यांच्या पुढे विनम्रपणाने नतमस्तक झाले.